उद्याच्या आमरण उपोषणावर मनोज जरांगे ठाम. अंतर्वालीत सरकारी शिष्टमंडळाकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न. माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सुरू असलेल्या बैठकीत जरांगेंनी विखेना सुनावलं. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीचा 11-4-2चा फॉर्म्युला ठरला. छत्रपती संभाजीनगरबद्दल मात्र सस्पेन्स. तर तटकरे गोगावलेंसह गुलाबराव पाटीलही मुलांसाठी आग्रही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी मवियाकडून जागा वाटप जाहीर. काँग्रेस 8, ठाकरे 4 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढणार. तर मवियाकडे संख्याबळ नसल्याचं म्हणत राऊतांची काँग्रेसवर टीका. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर भुजबळ आणि तटकरेंचा हम साथ साथ है. 26 तारखेच्या बैठकीत वाद झाल्याच्या चर्चांनंतर आज खेळीमेळीचं वातावरण. आमच्यात कोणताही वाद नाही, भुजबळांची प्रतिक्रिया. बुलढाण्यातल्या बनावट हत्येप्रकरणी बापूराम कळमेकर, अजय कळमेकर कोर्टाकडून दोषमुक्त. पोलिसांनी जिवंत मुलीला मृत घोषित करत वडील भावांना केलेली अटक. तर दोषी पोलिसांवर थातूरमातूर कारवाई. देशामध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रावर परिणाम होणार. एल निनोच्या संकटामुळे कमी पावसाची शक्यता.